राहुल नगरमधील एका महिलेचा 8 जूनला सकाळी सारीने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता। त्या अनुषंगाने प्रशासनाने घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाईन केले होते। यात घराला कुलूप लावून घरातील सर्व सदस्य क्वारंटाईन झाले होते। यात संधीचा फायदा घेऊन आरोपी सूरज नरेंद्र दर्शनाल वय 30 वर्ष राहणार चपराशीपुरा याने बंद घराची पूर्ण माहिती घेऊन दुचाकी क्रमांक MS30X5849 वाहन गेट बाहेर लावून रविवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान घरात प्रवेश केला। आरोपीने घराच्या 2 खोलीत प्रवेश करून अलमारी फोडून एवज पाहण्याकरिता सुरुवात केली। मात्र शेजारील युवक शंकेकरिता बाहेर आल्याने त्याला संशय आला असता त्याने तात्काळ पोलिसांना फोनवर माहिती दिली। यात फ्रेझरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी शोध मोहीम सुरू केली। मात्र याच घरात सारीने बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने आत प्रवेश करताना भीती निर्माण होत होती। पोलिसांनी मात्र मोठ्या हिमतीने गेटच्या आत प्रवेश केला। काही वेळाने फ्रेझरपुरा पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले सह DB स्कॉट सह पोलिसांचे 3 वाहन दाखल होऊन संपूर्ण घराला वेढा घातला। काही वेळानंतर पोलिसांनी घराच्या आत प्रवेश केला तर चोर सूरज दर्शनाल हा एका कोपऱ्यात लपून होता। त्याला अटक करीत असताना त्याने मला हात लावू नका, मला कोरोना आहे असे जोराने ओरडला। मात्र पोलिसांनी न डगमगता त्याला ताब्यात घेतले। त्याची दुचाकी सुद्धा जप्त केली। सूरजवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता। विशेष म्हणजे राहुल नगर येथील महिलेच्या घरी मुलाचे लग्न असल्याने मोठ्या मुलाने 2 लाख रुपये त्याच्या पोलीस किटमध्ये कुलूप बंद करून ठेवले होते, तर दागिने एका अलमारीत ठेवले होते। चोरट्याने एक अलमारी फोडली, मात्र लाखो रुपये व सोन्याचा ऐवज ठेवलेल्या अलमारी ही फोडणार होता। मात्र फ्रेझरपुरा पोलीस वेळीच दाखल होऊन सर्व प्लॅन त्याचा असफल केला। आरोपी सूरज दर्शनालवर कलम 457, 380, 511 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई फ्रेझरपुरा पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, AST प्रकाश राठोड, DB कर्मचारी विजय राऊत, विजय बहादुरे, सागर भजगवडे, राहुल शिरसाट, वचन पंडित सह CR वाहन पोलीस कर्मचाऱ्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।